आणि यानंतर एक सर्वात मोठी बातमी येते बेंगळुरू मधून। तिथे एअर शो मध्ये 2 विमानांची टक्कर झालेली आहे। एक सर्वात मोठी आत्ताची बातमी, बेंगळुरू मधील एअर शो मध्ये मोठी दुर्घटना घडल्याची बातमी। हवाई दलाच्या सूर्य आणि किरण या विमानांची टक्कर झाली आणि हा एअर शो तिथे सुरू होता। दुर्घटनेतून दोन्ही पायलट मात्र सुखरूप बचावल्याची ही बातमी। बेंगळुरू मधील एअर शो मध्ये मोठी दुर्घटना घडली। सूर्य आणि किरण हे 2 विमानं एकमेकांना आदळली, मात्र एक सुदैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो, दोन्ही विमानातले पायलट हे सुखरूप असल्याचं कळतंय। बेंगळुरू मध्ये सुरू असलेला एअर शो आणि तिथे हवाई दलाच्या सूर्य किरण विमानांची टक्कर झाली, मात्र दुर्घटनेतून दोन्ही पायलट सुखरूप बचावलेले आहेत। बेंगळुरू मध्ये सुरू असलेला एअर शो आणि यामध्ये 2 विमानं अर्थात सूर्य आणि किरण या दोन्ही विमानांची टक्कर झाली आणि त्यानंतर जो काही अपघात घडला त्यामध्ये एक सुदैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो की दोन्ही पायलट सुखरूपरित्या बचावलेले आहेत। TV9 वरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। अक्षरशः हा अपघात झाल्यानंतर जो काही धूर आपल्याला दिसतोय, किती मोठा अपघात घडला असावा त्याची ही चित्रित झालेली दृश्य आहेत। आणि बेंगळुरू मधला हा सगळा प्रकार आणि एअर शो सुरू होता, यामध्ये प्रात्यक्षिका चालू होती आणि सूर्य किरण ही विमानं एकमेकांवरती आदळली, मात्र पायलट सुखरूप आहेत। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। प्रवीण बरगळे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। प्रवीण, काय डिटेल्स? श्वेता, नक्कीच बेंगलोरमध्ये एलका हा जो परिसर होता, ह्या परिसरात एअर शो एक चालू करण्यात आला। एअर शोच्या दरम्यान या अशा पद्धतीचा मोठा अपघात घडलेला आहे। सूर्यकिरण विमान एकमेकांना हवेमध्ये जेव्हा हा एअर शो चालू होता त्यावेळेला एकमेकांना ही टक्कर झाली आणि या टक्करमधून जो मोठा अपघात झाला त्यामुळे हे प्लेन क्रॅश झालेलं आहे। दोन्ही विमान जाऊन राख झालेले आहेत, मात्र ह्या सुदैवाने ह्या अपघातातील दोन्ही पायलट आहेत ते सुरक्षित आहेत। पण अशा पद्धतीचा एअर शो मध्ये अशा पद्धतीचा अपघात हा पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो की एखादा जे एअर शो आपण आयोजित केले जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा अपघात झालेला आहे। आपल्याला ह्या दिसतंय की 2 सूर्यकिरण विमान एकमेकांना हवेमध्ये एकमेकांना टक्कर झाली आणि या टक्कर नंतर हा मोठा अपघात झालाय। बरं, मात्र प्रवीण, हा नेहमीच असा एअर शो आयोजित केला जातो का, किंवा मग जे पायलट असतात ते अगदी एक्सपिरियन्स्ड असतात, मात्र तरी सुद्धा अपघाताचं कारण काय? नक्कीच श्वेता, ज्या पद्धतीनं बेंगलोरमध्ये हा एअर शो आयोजित केला होता, या एअर शो मध्ये हा जो अपघात झाला या पद्धतीचा म्हणजे कोणताही एअर शो असेल तर प्रॉपर त्यासाठी सुरक्षेची काळजी घेतली जाते। या सुरक्षेची काळजी घेत असताना जर अशा पद्धतीचा अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात या पूर्ण आयोजकावर संशय व्यक्त केला जातो की एक्झॅक्टली हा अपघात आता नेमका कसा झालाय, काय झालाय, याची पूर्ण डिटेल्स आपल्याकडे अजून आली नाहीये। मात्र ज्या पद्धतीने हा अपघात आपल्याला पाहायला मिळतो की हा पूर्ण मोठा अपघात आहे आणि यामुळे पूर्ण क्रॅश झालेला आहे। हो, कारण आपल्याला दृश्यात दिसतंय खूप मोठे धुराचे लोट आपल्याला दिसतायत, त्याच्यामुळे आपण कल्पना करू शकतो की किती मोठा हा अपघात असेल। कारण आकाशामध्ये उडणारी 2 विमानं जर एकमेकांवरती आदळत असतील आणि त्यानंतर क्रॅश होत असतील तर किती मोठा हा अपघात। मात्र खूप मोठी गोष्ट म्हणू शकतो, दोन्ही पायलट बचावलेत। काय सांगाल प्रवीण? हो, नक्कीच दोन्ही पायलट बचावलं हे सुदैवाने खूप मोठी एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून हे दोन्ही पायलट बचावणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे। कारण की आपण पाहिलं जेव्हा एअर शो असतो तेव्हा हे जे विमान आहेत एका मागोमाग एक विमान फायटर विमान असतात, एका मागोमाग एक बाजूनेच जात असतात, त्यांच्यामधलं जे 2 डिस्टन्स आहे हे देखील कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळालं। हे दृश्य पाहायला आपल्याला जेवढा आनंद होतो, मात्र अशा पद्धतीचा जर अपघात झाला तर मोठ्या अपघाताने अशी दुर्घटना घडणं हे देखील खूप दुर्दैवाचं आहे। याबाबत अजून आता ह्या चौकशी वगैरे होईल, हा अपघात नेमका कसा झाला याची पूर्णपणे चौकशी होईल आणि यानंतर हे जे सूर्यकिरण हे जे विमान आहे ते ट्रेनिंगसाठी जे प्रत्यक्ष ट्रेनिंगसाठी विमान हे केलं जातं आणि साधारणपणे 27 मे 1996 साली या सूर्यकिरण विमानाचं गठन करण्यात आलं होतं आणि त्याचसोबत श्रीलंकापासून सिंगापूर पर्यंत हे जवळपास 450 शो आयोजित केले होते या सूर्यकिरण विमानाचे। बरं, आणि प्रवीण, आपण प्रेक्षकांना दाखवतो एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। जो भाग आहे तो बेंगळुरू मधला येलहंका एअरबेस आणि तिथे एअर इंडिया 2019 असा या शोचं नाव होतं आणि तिथे ही प्रात्यक्षिकं सुरू होती फायटर प्लेनची आणि तेव्हा हा अपघात झालेला आहे। 2 प्लेन अर्थात सूर्य आणि किरण अशी या दोन्ही विमानांची नावं
अवकाशामध्ये प्रात्यक्षिक करत असताना ही दोन्ही विमानं एकमेकांवरती आदळली आणि जो काही अपघात झाला, क्रॅश झाली ही दोन्ही प्लेन्स, त्यानंतरची ही दृश्य आहेत. दुसरी आपल्याला पायलट दिसत आहेत, यामध्ये जखमी झालेले. मात्र खूप मोठी गोष्ट म्हणू शकतो, दोन्ही पायलट हे बचावलेले आहेत या अपघातातून, कारण आकाशामध्ये एअर इंडिया 2019 या कार्यक्रमाअंतर्गत येलहंका या एअरबेसवरती हे दोन्ही फायटर प्लेनची रिहर्सल चालू होती. अवकाशामध्ये प्रात्यक्षिकाची ही रिहर्सल आणि त्यावेळेला ही दोन्ही विमानं एकमेकांवरती आदळली. नेमकी चूक काय झाली हे नंतर कळेलच. मात्र खूप मोठी गोष्ट आपण म्हणू शकतो, दोन्ही पायलट यामधून बचावलेले आहेत. आणि बेंगळुरू मधल्या येलहंका एअरबेसवरची ही घटना, आकाशामध्ये खूप मोठे धुराचे लोट येत होते, त्यावरून आपण कल्पना करू शकतो किती मोठा हा अपघात असेल. हवाई दलाचे सूर्य आणि किरण ही दोन विमानं, प्रात्यक्षिकाची रिहर्सल सुरू होती, प्रॅक्टिस सुरू होती आणि त्याच दरम्यान दोन्ही विमानं एकमेकांसमोर आली, आदळली आणि त्यानंतर हा झालेला अपघात. मात्र ज्या वेळेला हा अपघात झाला, खूप मोठा आवाज झाला असेल, खूप मोठी आग लागलेली दिसते या दोन्ही एअरक्राफ्ट्सना. त्यावेळेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. एका मोठ्या मैदानावरती हे दोन्ही एअरक्राफ्ट एकमेकांवरती आदळून त्यानंतर ती खाली कोसळलेली आहेत. दोन्ही पायलट सुखरूप बचावलेत, ही खूप मोठी गोष्ट म्हणू शकतो. मात्र त्यानंतर या दोन्ही एअरक्राफ्ट्सना आग लागलेली दिसते आणि स्थानिक रहिवासी सुद्धा खूप धावत त्या ठिकाणाकडे येताना दिसत आहेत. कारण नेमकं काय घडलं, नेमकं झालं तरी काय, ही सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल आणि म्हणून सगळेजण त्या ठिकाणी धावत येत आहेत. एक मोठं मैदान आपल्याला दिसतंय. सुदैवानं या मैदानावरती ही एअरक्राफ्ट कोसळली. प्रात्यक्षिक सुरू होती, रिहर्सल सुरू होती. एअर इंडिया 2019 या कार्यक्रमाची प्रॅक्टिस सुरू होती येलहंका एअरबेस या ठिकाणी. बेंगळुरू मधला हा सगळा प्रकार आणि तेव्हाच बेंगळुरू मध्ये दोन विमानं, सूर्य आणि किरण हे दोन्ही एअर शोची प्रॅक्टिस सुरू असताना दोन विमानं एकमेकांवरती आदळली आणि त्यानंतर हा अपघात झाला. दोन्ही पायलट अगदी सुखरूप बचावलेले आहेत. थोडेफार जखमी झालेले दिसत आहेत, कारण आपण दृश्यामध्ये बघितलं. आणि बेंगळुरू मधल्या या अपघातानंतर आजूबाजूच्यांना प्रश्न पडला. अनेक मुलं स्थानिक तिकडे धाव घेताना दिसत आहेत आणि त्यानंतर जी एअरक्राफ्ट एकमेकांवरती आदळून कोसळली, आग लागली, अक्षरशः त्यांचा जळून भस्मसात झालेली आहेत आगीमध्ये. त्या ठिकाणची ही दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9 मराठीवरती. हवाई दलाच्या दोन विमानांची झालेली टक्कर आणि त्या अपघातानंतर दोन्ही एअरक्राफ्ट्सना लागलेली आग. बेंगळुरूच्या एअर इंडिया 2019 या कार्यक्रमात दरम्यान ही प्रात्यक्षिकांचा सराव चालू होता येलहंका एअरबेस या ठिकाणी. मात्र दुर्दैवानं ही दोन विमानं एकमेकांवरती आदळली आणि त्यानंतर झालेला अपघात. हवाई दलाची दोन विमानं, सूर्य आणि किरण अशी दोन्ही विमानांची नावं, एअरक्राफ्टची नावं, आणि ही एकमेकांवरती आदळली आणि त्यानंतर अपघात झाला. ज्या वेळेला एका मैदानावरती कोसळलेली आहेत आणि तिथे खूप मोठी आग या दोन्ही एअरक्राफ्ट्सना लागलेली दिसतेय. स्थानिक खूप धावत आलेले दिसत आहेत, कारण काय झालं हे त्यांनाही कळलं नसेल. बेंगळुरूच्या एअर शो दरम्यान सूर्यकिरण विमानाला झालेला अपघात आणि दोन वैमानिक हे सुखरूपरित्या बचावलेले दिसत आहेत. आणि हेच ते विमान आहे जे अपघात. आणि या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत जोडले गेलेत. अभय पटवर्धन सर, बेंगळुरू मधला एक प्रकार बघतोय आपण, प्रात्यक्षिकाची रिहर्सल चालू होती आणि त्याच दरम्यान विमानाला झालेला अपघात. सूर्यकिरण असं नाव एअरक्राफ्टचं आणि ते कोसळले, अपघात झालाय. काय कारण असावं, काय सांगाल? एअर शोच्या सरावादरम्यान एक मोठी दुर्घटना बेंगळुरूमध्ये आणि येलहंका एअरबेस या ठिकाणी हवाई दलाच्या सूर्यकिरण या विमानाला झालेला अपघात. यामध्ये दोन्ही पायलट सुखरूप बचावल्याचं कळतंय. मात्र बेंगळुरूमधली एक सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. एका इमारतीवरून घेतलेली ही दृश्य आहेत. एका मैदानावरती हे विमान जाऊन कोसळलं, हे एअरक्राफ्ट जाऊन कोसळलं. त्याचं नाव आहे सूर्यकिरण आणि एअर इंडिया 2019 या कार्यक्रमासाठी ही रिहर्सल चालू होती आणि त्याच दरम्यान प्रॅक्टिस सुरू असताना हवाई दलाचं सूर्यकिरण विमान अपघातग्रस्त झालं आणि त्यानंतर हे पायलट आपल्याला दिसत आहेत, जखमी झालेले दिसत आहेत. मात्र दोन्ही पायलट सुखरूप बचावल्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येते. या संदर्भात बोलूयात. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. अभय पटवर्धन सर, स्वागत तुमचं. बेंगळुरू मधला हा प्रकार आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगते की बेंगळुरूमध्ये
प्रात्यक्षिकाचा सराव सुरू होता आणि यलहंका एअरबेस या ठिकाणी आणि हवाई दलाचं सूर्यकिरण विमान अपघातग्रस्त झालंय. काय सांगाल? अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगितलेलं आहे. हे अपघाताचं दृश्य मी सध्या पाहतोच आहे, कसं काय चालू आहे त्यांचं ते. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला एअर शोची रिहर्सल होते किंवा प्रॅक्टिस होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला विमानं आपला चित्तथरारक जे त्यांची जी कारवाई असेल ती करण्याची ते प्रयत्न करतात प्रत्येक वेळेला. आता तो प्रयत्न कितपत सफल होतो त्याच्यामध्ये एखाद्या माणसाची एखाद्या पायलटची जर थोडी जरी चूक झाली तर अशी दुर्घटना होते. आता ही दुर्घटना झालेली आहे. सूर्यकिरण हे जे आपल्या इथे आहेत ते अतिशय चांगल्यापैकी एअर डेव्हिल ज्यांना म्हणतात तशापैकी ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जो सराव असतो त्या सरावामध्ये इतकं चांगलं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं की असा कुठल्याही प्रकारचा हादसा व्हायची इच्छा म्हणजे आशंका होत नाही किंवा हे नसतं. पण आज काय झालं असणार की यांची स्पीड जी असते ती जास्त असते आणि त्या स्पीड मध्ये थोडासा जरी पायलटचा इकडे तिकडे लक्ष गेलं. बरोबर अभय पटवर्धन सर, चूक नेमकी काय पायलटची झाली हे आपल्याला नंतर कळेलच. मात्र जी घटना घडली आहे ती आपण सध्या पाहतोय बेंगळुरूच्या एअरबेस या ठिकाणी. एअर इंडिया 2019 या कार्यक्रमाअंतर्गत ही सगळी प्रॅक्टिस सुरू होती प्रात्यक्षिकांची आणि सूर्यकिरण विमानं आदळली आणि त्यानंतर ही कोसळून खाली पडली आहेत. त्यामध्ये 2 पायलट मात्र मृत्युंजय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही, कारण ते सुखरूप बचावलेत. इतका मोठा अपघात होऊन सुद्धा बेंगळुरूतल्या एअर शो मध्ये ही मोठी दुर्घटना. विमानांची प्रात्यक्षिक ही अवकाशामध्ये आपण नेहमी पाहत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्तानं आणि हवाई दलाची ही विमानं आणि हे सराव करत असताना हा अपघात घडलाय.